चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे। ह्या ठिकाणी उपवासाची आपण चकली बनवलेली आहे। चकली तर तुम्हाला पाहताच लक्षात आले असेल की किती पट ही चकली फुललेली आहे, अगदी हलकी। वळल्यानंतर इतका छोट्या आकाराची चकली इतकी मोठी आणि अगदी साबुदाणा चांगला फुललेला आहे, तुम्हाला सुद्धा पाहताच लक्षात येत असेल। अगदी सहज तोडू शकतो आणि इतकी हलकी झालेली आहे वजनाला सुद्धा। तर ही चकली कशी बनवायची ते आपल्याला पाहायचं आहे। आता ह्या ठिकाणी 1 वाटी इतका आपण साबुदाणा घेतलेला आहे, तो आपल्याला 1 वाटीचे मेजरमेंट घ्यायचं आहे। ह्या वाटीने आपण हा 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे स्वच्छ करून। आणि त्यामध्ये पाणी टाकून आपल्याला एक वेळ स्वच्छ धुवून घ्यायचे आणि नंतर जे आहे ते आपल्याला ह्या ठिकाणी गरम पाणी टाकायचे। गरम पाणी टाकल्यानंतर 4 ते 5 तासासाठी आपल्याला असंच भिजत ठेवायचे। आता या ठिकाणी पाहू शकता इतकं आपण वरती पाणी ठेवलं आणि झाकण ठेवून साईडला ठेवून देणार आहोत। आता दुसरीकडे आपण ह्या ठिकाणी बटाटे घेतलेले आहेत, अर्धा किलो हे इतके बटाटे आहेत, अगदी लहान आकारातले। जेव्हा आपण चिप्स बनवण्यासाठी आणतो त्यामधले काही शिल्लक जे असे छोट्या आकाराचे निघतात ते साईडला ठेवलेलेच हे बटाटे आहेत। त्यामधले अर्धा किलो इतके आपण अंदाज घेतलेले आहेत। कुकरला आपल्याला त्या 3 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत। आता ह्या ठिकाणी कुकरला 3 शिट्ट्या झाल्यानंतर अगदी छान आपले हे बटाटे उकडलेले आहेत, मऊसर झालेले आहेत। आता आपल्याला ते साईडला बाहेर काढून घ्यायचे। काढल्यानंतर त्यावरची आता आपण साल काढून घेणार आहोत। साल सुद्धा काढून झालेली आहे। एक कढई घ्यायचं किंवा भांडं घ्यायचं, त्यामध्ये आपल्याला आता ही जे बटाटे आहेत ते आपल्या छोट्या खिसणीने खिसून घ्यायचे। आता सर्व बटाटे आपण आता असंच खिसून घेणार आहोत। अगदी साधी सोपी पद्धत आहे, लहान खिसणीच वापरा, छान आपला मॅश होतं। मोठ्या खिसणीने केलं तर मोठे मोठे येण्याची शक्यता असते, त्यामुळे लहान खिसणीने खूप लवकर सुद्धा खिसलं जातं। या ठिकाणी सर्व बटाटे आपले खिसून झालेले आहेत। बटाटे जेव्हा खिसून होतात ते आपल्या पुढची प्रोसेस करायची। अगदी सोप्या पद्धतीने ही चकली दाखवलेली आहे, सहज कोणालाही बनते, परफेक्ट आहे। वर्षभरासाठी आपण ह्या चकल्या बनवतो, बिलकुल कडक व्हायला नको आहेत। आपण जो साबुदाणा भिजत ठेवला होता तो छान फुललेला आहे। गॅसवरती आपण पातेलं ठेवलं, त्या पातेल्यामध्ये 1 वाटी इतकं पाणी टाकून घेतलेलं आहे। त्याच पाण्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतकं लाल तिखट टाकायचं, उपवासाचं लाल तिखट आहे। अर्धा चमचा इतके जिरे टाकलेले आहेत आणि आपण शेंदूर मीठ सुद्धा अर्धा चमचा टाकलेला आहे। लाल तिखटपेक्षा तुम्ही जर मिरची टाकलं तरी सुद्धा चालते। ह्या ठिकाणी उपवासाचं लाल तिखट असल्यामुळे मी ते टाकलेलं आहे। जो साबुदाणा आपण भिजत ठेवला होता तो छान फुललेला आहे आणि तो साबुदाणा आपल्याला ह्या पाण्यामध्ये टाकायचं आहे। पाण्यामध्ये टाकल्यानंतर आपला गॅस बिलकुल फुल ठेवायचा नाही, सर्वात लहान मीडियम आपण साईजमध्ये गॅस ठेवलेला आहे, कारण साबुदाणा खूप लवकर पातेल्यात चिकटला जातो। आता टाकल्यानंतर गॅस मिडियम आपल्याला फक्त मिक्स करून घ्यायचं। मिक्स जेव्हा गरम पाण्यात साबुदाणा झाला की आपल्याला ह्या ठिकाणी गॅस बंद करायचा आणि 10 मिनिटांवरती झाकण ठेवायचं। जास्त पण आपल्याला गरम करायचं नाही किंवा ट्रान्सफर करायचा नाही, नाहीतर खूप चिकट होऊन जाईल। फक्त 10 मिनिटं आपण बंद गॅस करून झाकून ठेवलेलं आहे। 10 मिनिटांनंतर आपल्याला पाहायचं की आपला साबुदाणा कसा फुललेला आहे। आणखीन गरम पाण्यात टाकता साबुदाणा असा झालेला आहे। आता ह्या ठिकाणी आपण गॅस बंद केलेला आहे, वरती झाकण ठेवूया। आता हे झाकण जे आहे ते आपण 10 मिनिटांपूर्वी ठेवलेलं होतं आणि साबुदाणा छान वाफरलेला आहे। गॅस बंद होता, फक्त झाकण ठेवलेलं होतं। आता जे आपण ह्या ठिकाणी बटाटे मॅश करून घेतलेले आहेत, खिसणीने खिसून घेतलेले आहेत, त्यामध्ये हा साबुदाणा आपल्याला पूर्ण मिक्स करून घ्यायचं आहे। पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात येत असेल कुठल्या स्टेजला हा साबुदाणा झालेला आहे। अगदी जास्त पण चिकट नाही आणि जास्त पण मोकळा नाही, मिक्स होण्या इतका हा साबुदाणा छान वाफरलेला आहे। आता व्यवस्थित आपण गरम असल्यामुळे चमच्याच्या साहाय्यानेच आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। लगेच आपला हात लावायचा नाही, नाहीतर चटके बसू शकतात। पूर्ण साबुदाणा याच्यात निघाला, बिलकुल चिकटलेला नाही। मिक्स करते वेळेस एकदम चांगलं मिक्स करायचं आहे, जे की बटाटा आणि साबुदाणा जो आहे तो पूर्ण मिक्स झाला पाहिजे। थोडंसं थंड झाल्यानंतर तुम्ही हाताने सुद्धा व्यवस्थित मिक्स केलं तरी सुद्धा चालते। ह्या ठिकाणी गरम असल्यामुळे सुरुवातीला मी झारानं करत आहे, नंतर मी सुद्धा व्यवस्थित ह्याला हाताने मिक्स करून घेणार आहे, कारण पूर्ण बटाटा आणि साबुदाणा मिक्स झाला तरच आपल्या चकल्या ज्या आहेत त्या चांगल्या बनतील। आता ह्या ठिकाणी साबुदाणा आणि बटाटा पूर्ण मिक्स करून घेतलेला आहे आणि आपण ह्या ठिकाणी शेवगा घेतलेला आहे, त्यामध्ये चकल्याची प्लेट टाकायची आहे आणि चमच्यानेच आपण चिकट असल्यामुळं पूर्ण जे सारण आहे मध्ये भरून घेणार आहोत। हातानं भरली तरी सुद्धा चालते, पण चमच्यानं आपण बिलकुल आपला हात भरणार नाहीत आणि शेवग्याला सुद्धा आपला हात भरलेला लागणार नाही, करते वेळेस आपल्याला सोपं जाईल। आता ह्या ठिकाणी पूर्ण शेवगा भरून घ्यायचे। आता ह्या ठिकाणी आपण एक पॉलिथिन घेतलेली आहे टाकून, त्यावरती आपल्याला हे चकल्या टाकून घ्यायचं आहे। सहज कोणालाही बनवता येणाऱ्या चकल्या आहेत, बिलकुल ह्या तुटत नाहीत, मोडत नाहीत, अगदी कुरकुरीत खुसखुशीत। वर्षभरासाठी आपण ह्या चकल्या बनवू शकतो आणि स्टोअर करून ठेवू शकतो। खूप जणांचं म्हणणं असं आहे की कमेंटमध्ये आमच्या कडक होतात, तुटत नाहीत किंवा लालसर होतात, तळल्यानंतर पांढऱ्या शुभ्र होत नाहीत। तर तुम्ही ह्या पद्धतीने साबुदाण्याची ट्रिक वापरून पहा, अगदी छानच चकल्या बनवून तयार होतील। बिलकुल ह्या चकल्या बिघडत नाहीत, थोडाफार आकार इकडे तिकडे होऊ शकतो, पण चकल्या ह्या बिघडत नाहीत। तुम्ही तळून सुद्धा पाहिल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका तुमच्या चकल्या कशा झाल्या आहेत किंवा तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा। वाळवण्याचे कुठले पदार्थ पाहायचे असतील
ते सुद्धा कमेंट करून सांगा, किंवा चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा. आता ह्या ठिकाणी आपल्या 1 दिवसाकरता कडकडीत उन्हाला आपण वाळायला ठेवलेल्या चकल्या ज्या आहेत त्या छान वाळलेल्या आहेत. वाळल्यानंतर ह्याची साईज सुद्धा तुम्ही पाहू शकता, इतकी लहान झालेली आहे, पण साबुदाणा अगदी छान चमकत आहे मधून. आता आपल्या ह्या चकल्या ज्या आहेत त्या तळून पाहायचं आहे. आता ह्या ठिकाणी आपण इतक्या चकल्या बनल्या, पण एकही चकली आपली तुटलेली नाही, सर्व अख्ख्या चकल्या निघालेल्या आहेत. गॅसवरती कढई ठेवून आपण तेल छान कडकडीत गरम करून घेतलेलं आहे. चकली टाकताच वरती आलेली आहे, एकदम छान मधला साबुदाणा सुद्धा पूर्ण फुललेला आहे. असं वाटतं आहे की थर्मोकोल सारखे पांढरे शुभ्र अख्खे साबुदाणा दिसत आहे. यावरूनच तुम्हाला लक्षात आलं असेल की किती हलकी आपली ही चकली बनलेली आहे आणि किती खुसखुशीत झाली असेल. तुम्हाला ही चकली कशी वाटली एक वेळेस नक्की कमेंट करा, एक लाईक करा. आता ह्या पद्धतीने आपण 2-3 चकल्या वाले तुम्ही ह्या चकल्या एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तुम्हाला ह्यामधली एक चकली मी तोडून दाखवते, किती हलकी झाली आहे वजनात सुद्धा आणि तुटायला सुद्धा खुसखुशीत कुरकुरीत झाली आहे, अगदीच कडक झालेली नाही. सहज कोणालाही बनवता येणाऱ्या ह्या चकल्या इतक्या सोप्या पद्धतीने दाखवलेल्या आहेत. तुम्हाला ह्या चकल्या कशा वाटल्या नक्की कमेंट करून सांगा, किंवा तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. आता चकल्या तर दाखवून झाल्या, पण आता पुढची रेसिपी काय आहे त्याची तयारी आपण आता ह्या ठिकाणी करणार आहोत. या ठिकाणी आपण बटाटे घेतलेत, अर्धा किलो इतके हे बटाटे आहेत. सुरुवातीला ते आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे. धुवून घेतल्यानंतर पाणी काढून दुसरं पाणी टाकून आपण कुकरला नेहमीप्रमाणे 3 शिट्ट्या करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी कुकरला आपल्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण मधले बटाटे जे आहेत ते बाहेर सुद्धा काढलेले आहेत. त्यामधले अर्धे बटाटे आपण ह्या ठिकाणी बाजूला घेतलेले आहेत आणि छोटी अशी आपल्याला खिसणी घ्यायची आणि त्या खिसणीने आपण हे बटाटे जे आहेत ते खिसून घेणार आहोत. नेहमी आपण जेव्हा कुठलेही वाळवणीचे पदार्थ करतो त्यासाठी आपल्याला छोटीच खिसणी वापरायची. जर मोठी वापरली किंवा मॅशरने केलं तर जे पदार्थ आपण बनवणार आहोत वाळवणीचे ते व्यवस्थित होणार नाहीत. त्यामुळे आवर्जून छोटीच खिसणी वापरा. आता ह्या आता तशात येत असेल अगदी छान बारीक असं आपलं हे बटाट्याचं खीस पडत आहे. सर्व बटाटे आपल्याला आता ह्याच पद्धतीने खिसून घ्यायचे. आता बटाटे तर खिसून झालेले आहेत, पूर्ण आपण साफसुद्धा करून घेतलेला आहे. इतका आपला हा खीस निघालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपल्याला पुढं 1 वाटी आपण इतका ह्या ठिकाणी साबुदाणा घेतलेला आहे. तो कच्चा साबुदाणा घेतलेला आहे सुरुवातीला. आता कढई गॅसवरती ठेवून आपण हा भाजून घेणार. हलकासा आपल्याला हा साबुदाणा फुलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. जास्तीचे कलर बदलेपर्यंत आपल्याला हा भाजायचा नाही. हे 3 मिनिटांमध्ये साबुदाणा भाजून झालेला आहे. प्लेटमध्ये आपण हा थंड सुद्धा करून घेणार आहोत. थंड केल्याशिवाय आपल्याला हे मिक्सरला काढायचं नाही. जर असंच गरम असताना काढलं तर इतकं बारीक ह्याचं आपल्याला पीठ तयार होणार नाही. त्यामुळे थंड करूनच पीठ काढायचं. आता पूर्ण आपण ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतलेला आहे साबुदाणा आणि तो आपल्याला चांगले 2 मिनिटाकरता फिरवून घेतलेला आहे. अगदी छान याची पावडर पण तयार झाली आहे. तरीसुद्धा आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे. चाळून नाही घेतलं तर थोडेसे मोठे कण असतात ते वरती राहतात, ते आपल्याला डबल चाळून आणखीन एक वेळेस मध्ये टाकायचे. आता ह्या ठिकाणी साबुदाणा पूर्ण व्यवस्थित चाळून झालेला आहे. त्याच भांड्यामध्ये आपण 2 ते 3 इतक्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तुमच्या आवडीनुसार कमी जास्त मिरच्या टाकलं तरी चालतात. मिरचीचं वाटण जे आहे ते पूर्ण आपल्या मिक्सरच्या भांड्यातून काढून घ्यायचं आहे. ह्या ठिकाणी तुम्ही लाल तिखट टाकलं तरीसुद्धा चालेल, पण मिरची टाकलं तर टेस्ट पण छान येते, किंवा उपवासाचं लाल तिखट असेल ते टाकलं तरीसुद्धा चालते. आता ह्या ठिकाणी सेंधी लोण टाकून घेतलेलं आहे, जिरे टाकून घेतलेले आहेत. आता सर्व जिन्नस जे आपण टाकले ते व्यवस्थित आपल्याला एकजीव करून घ्यायचं आणि मिक्स करून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे पीठ आता नेहमीप्रमाणे. ठिकाणी व्यवस्थित आपलं पीठ मळून झालेलं आहे. पीठ जे आहे त्यात आपल्याला सुरुवातीला त्याचे गोळे बनवायचे छोटे छोटे, किंवा आपण असं मुटके टाईप बनवू शकतो, किंवा आपण जेव्हा वडे बनवतो त्या आकारात बनवलं तरी सुद्धा चालते. पण ह्या ठिकाणी मुटके टाईप मी बनवणार आहे आणि चाळणी घेतलेली आहे. चाळणीला बिलकुल आपण ह्या ठिकाणी तेल वगैरे काहीच लावलेलं नाही. ह्या ठिकाणी आपण असे मुटके बनवून चाळणीवरती आपण 15 मिनिटाकरता स्टीम करून घेतलेला आहे. अगदी छान वापरलेला आहे. आता ते आपल्याला पॉलिथिनमध्ये काढून घ्यायचं. स्वच्छ करून घेतलेले असे पॉलिथिन घ्यायचं, त्यामध्ये जे आपण स्टीम करून घेतलेले गोळे आहेत ते टाकून द्यायचे आणि छान आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं. चकल्या तुटणार नाहीत ह्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचे.
आता ह्या ठिकाणी आपलं पीठ असे तयार झालेलं आहे. फक्त मळताना आपल्याला काळजी घ्यायची की 5 मिनिट आपल्याला ह्या ठिकाणी वेळ द्यायचे. हाताला चटके बसत असेल तर आपण लाटण्याने सुद्धा ह्या ठिकाणी प्रेस करून मळू शकतो. ह्या ठिकाणी आता आपण शेवगा घेतलेला चकल्याची प्लेट टाकून घेतलेली आहे. चमच्यानं गरम असल्यामुळे चमच्याने टाका, चटके बसणार नाहीत. पूर्ण आता शेवगा आपल्याला असंच भरून घ्यायचं आहे. छानपैकी आपल्याला जसं नेहमी आपण चकल्या टाकतो त्या पद्धतीने चकल्या बनवायच्या आहेत. चकल्या बिलकुल टाकताना तुटणार नाहीत, कारण पीठ इतकं छान तयार झालेलं आहे की आपली चकली जेवढी पाहिजे तितकी आपण लहान मोठी आकारामध्ये बनवू शकतो. बिलकुल ह्या चकल्या तुटत नाहीत. चौपट फुलणाऱ्या ह्या चकल्या बनवून तयार होतात. एक वेळेस तुम्ही ह्या पद्धतीच्या चकल्या नक्की बनवून पहा. केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका की ह्या चकल्या कशा झाल्या आहेत, किंवा तुम्ही चकल्या साबुदाण्याच्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करू शकता. किंवा वाळवणीचे कुठले पदार्थ आणखी तुम्हाला पाहायचे असतील तर प्लीज कमेंटमध्ये सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न केला जाईल. आता ह्या ठिकाणी आपण सर्व चकल्या अशी बनवून घेणार आहोत. पाहताच तुम्हाला सुद्धा लक्षात आलं असेल की चकली ही किती परफेक्ट झाली आहे. बिलकुल चकल्या तुटलेल्या नाहीत. हव्या त्या आकारामध्ये आपण चकल्या ह्या ठिकाणी सर्व बनवून घेतलेल्या आहेत. 1 दिवसाकरता आपल्याला कडकडीत उन्हाला वाळवून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी वाळवून घेतल्यानंतर इतक्या चकल्या मी थोड्याशा काढून आणलेल्या आहेत. चकल्या छान वाळून झालेल्या आहेत, अगदी कुरकुरीत वाळलेल्या आहेत. त्यामुळे गॅसवरती कढई ठेवून आपण तेल टाकून घेतले. तेल छान गरम झाले की त्यामध्ये आपल्याला चकली तळून पाहायचे की चकली किती फुलते. अगदी मस्त कुरकुरीत चकली बनवून तयार होते. 1 वर्षाकरता आरामात तुम्ही स्टोअर करून ठेवू शकता. ह्या ठिकाणी आपली व्यवस्थित चकली तळून झालेली आहे. टम्म फुगलेली सुद्धा आहे. कुरकुरीत चकली बनवून तयार झालेली. आता दुसऱ्या सुद्धा आपण चकल्या तशा तळून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी तुम्हाला चकल्या सुद्धा तळून दाखवल्या. तुम्हाला पाहताच लक्षात आलं असेल की चकल्या पुढचा आता आपण पदार्थ कोणता आहे तो पाहूया. ह्या ठिकाणी अर्धा किलो इतके आपण बटाटे घेतलेले आहेत. ते आपल्याला स्वच्छ धुवून आपल्या त्यात पाणी घालून उकळून घ्यायचं आहे. जे की नेहमी आपण जसं उकळून घेतो त्या पद्धतीनेच आपल्याला उकळून घ्यायचं आहे. 3 शिट्ट्या आपण ह्या ठिकाणी करून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी कुकर थंड झालेला आहे आणि आपण बटाटे जे काढून घेतले त्यावरची साल काढून घेतली. त्यामधले अर्धे इतके आपण बटाटे घेतलेले आहेत. छोटी खिसणी घेतलेली आहे. आपल्या सुरुवातीला ते चांगलं खिसून घ्यायचं आहे. लहानच आकारात आपल्याला खिसून घ्यायचं, जास्त मोठं ठेवायचं नाही, कारण आपल्याला जो पदार्थ बनवायचा त्यासाठी आपल्याला अगदी छान पेस्ट बनवायची. आता ह्या ठिकाणी असं आपण सर्व बटाटे सुरुवातीला खिसून घेऊ. जितके आपण ह्या ठिकाणी बटाटे घेतले होते तितके आपण पूर्ण खिसून घेतलेले आहेत. त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण साबुदाणा घेतलेला आहे. कच्चा साबुदाणा घेतलेला आहे सुरुवातीला. आता 1 वाटी इतका आपण साबुदाणा घेतला. 4 बटाट्यासाठी 1 वाटी साबुदाणा परफेक्ट आहे. ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे. कढई छान गरम झाली की त्यामध्ये 1 वाटी इतका आपण साबुदाणा टाकलेला आहे आणि गॅस मिडियम ठेवून आपल्याला रंग न बदलेपर्यंत भाजून घ्यायचा आहे. असंच आपल्याला रंग न बदलू द्यायचा नाही, अगदी पांढराच रंग ठेवायचा आहे. पण साबुदाणा थोडासा फुलला की गॅस बंद करायचं आणि कढईत 1-2 मिनिटं ठेवायचं. नंतर आपल्या प्लेटमध्ये काढून घेऊन थंड करून घ्यायचं. थंड झाल्याशिवाय आपल्याला हे मिक्सरला काढायचं नाही. जर थंड नाही झालं तर इतकं चांगलं याची पावडर बनून तयार होणार नाही. थंड झालं की खूप लवकर मिक्सरला छान वाटण तयार होते. आता ह्या ठिकाणी थंड झालेला आहे साबुदाणा आणि आपण मिक्सरला ते छान फिरवून घेणार आहोत. आता ह्या ठिकाणी मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर फिरवून घेतलेला आहे. पाहू शकता ह्या ठिकाणी ह्या पद्धतीचे आपण दरदरीत पीठ करून घेतलेलं आहे. आता जे पीठ आपण तयार करून घेतलेलं आहे ते आपलं जी बटाट्याचा खीस घेतला होता बनवून त्यामध्ये आपण पूर्ण साबुदाण्याचं जे पीठ करून घेतलेलं आहे ते सर्व टाकून दिलेलं आहे. सुरुवातीला मोठं आपण मिक्स करून घेणार आहोत. आता ह्यामध्ये आपण अर्धा चमचा इतकं सेंद्रिय मीठ टाकलेलं आहे. 1 चमचा इतकं उपवासाचं लाल तिखट टाकलेलं आहे. ह्या ठिकाणी हिरवी मिरची टाकलं तरी सुद्धा चालते, किंवा नेहमीसाठी बनवत असेल तर मीठ टाकलं तरी सुद्धा चालते. 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. आता सर्व जिन्नस टाकून झाले की हाताने आपल्याला हळूहळू करून सर्व पीठ मिक्स करून घ्यायचं आणि छान असा गोळा बनवायचा आहे. अगदी मौसूद आपलं हे पीठ बनवून तयार होते आणि इतके छान पापड पण तयार होतात, अगदी कुरकुरीत खुसखुशीत. वर्षभर हे पापड टिकतात. पूर्वतयारी न करता, साबुदाणा न भिजवता कमी वेळामध्ये अशा पापड बनवू शकतो.
ह्या ठिकाणी पीठ व्यवस्थित मळून झालेलं आहे. एक चाळणी घ्यायचे, चाळणीवरती न तेल लावता आपण असं एक मोठा गोळा करून घेतलेला आहे. थोडंसं थापून घेतलेलं आहे, त्याला एक मोठं छिद्र पाडायचं जे की वाफ चांगली लागली पाहिजे. आणि कारण आपण साबुदाणा जो आहे तो कच्चा घेतलेला आहे, थोडा वापरला की त्या चांगला शिजला सुद्धा जातो आणि मस्त मऊसूत आपलं पीठ तयार होते आणि पापड अगदी छान तयार होतात. 10 मिनिटाकरता वाफवून घेतलेलं पीठ आपण आता खाली गॅसवरती काढून घेतलेलं आहे. आणि ह्या ठिकाणी एक पॉलिथिन घेतली आहे, त्या पॉलिथिनमध्ये आपल्याला ते पीठ जे आपण वाफवून घेतले साबुदाण्याने बटाट्याचं ते टाकून द्यायचं. टाकून दिल्यानंतर हळूवारपणे आपण व्यवस्थित मऊसर करून घेणार आहोत, कारण खूप गरम असं चटके बसणार नाहीत याची काळजी घेऊन आपण व्यवस्थित मळून घेणार आहोत. किंवा लाटणं घेऊन जरी आपण ह्या ठिकाणी पॉलिथिनवर मळून घेतलं तरी चालते, किंवा एखादी नॅपकिन घ्या त्याच्यानं सुद्धा मळलं तरी सुद्धा चालते. बघू शकता ह्या ठिकाणी चाळणीला बिलकुल पीठ चिटकलेलं नाही. सर्व पीठ आता आपण चमच्याने काढून घेतलेलं आहे आणि पॉलिथिनमध्ये टाकून घेतलेलं आहे. जसं जमेल तसं आता आपण हे पीठ मऊ करून घेणार आहोत. ह्या ठिकाणी आपण थोडं हातानं थोडं लाटण्यानं असं व्यवस्थित करून पीठ एकदम मऊसर करून घेतलेलं आहे. तुम्हाला पाहताच लक्षात येत असेल पीठ पूर्ण व्यवस्थित मिक्स झाले आणि अगदी मऊ पीठ आपलं तयार झालं आहे. त्यामुळे पापडसुद्धा अगदी छान होतात, बिलकुल चिरत नाहीत आणि छान आपले पापड बनून तयार होतात. पिठाचा एक गोळा घ्यायचा आणि 2 पॉलिथिन घ्यायच्या, खालून वरून पॉलिथिन लावून बिलकुल तेलाचा हात लावलेला नाही, कारण हे पॉलिथिन मी अगोदर वापरलेले असल्यामुळं बिलकुल ह्याला तेल लागत नाही. जर तुम्हाला लागलं तर सुरुवातीला एक ठेवून तुम्ही तेल लावू शकता. पाहू शकता अगदी मस्त जितके पातळ हवे तितके हे पापड आपण बनवू शकतो. इतकी सोपी पद्धत आहे. फर्स्ट टाइम जरी कोणी बनवलं तरी पापड बिलकुल बिघडणार नाहीत. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. तर ह्या ठिकाणी पापड छान बनवून तयार झालेले आहेत. त्यापेक्षाही तुम्हाला गोल हवा असेल तर असे एखादं प्लेट घ्या आणि प्लेटनं सुद्धा गोलाकार देऊ शकतो. अगदी फटाफट हे बनवून पापड तयार होतात. आता पापड तर छान बनवून तयार झालेलं आहे. एखादा मोठा रुमाल किंवा मोठी पॉलिथिन घेऊन त्यावरती आपल्याला हे पापड टाकून घ्यायचे आणि सर्व पापड आपल्याला ह्याच पद्धतीने बनवून घ्यायचे आहेत. हे पापड आपण घरातच बनवून घेऊ शकतो. अगदी उन्हात जायची सुद्धा गरज नाही, किंवा कोणी मदतीला नसलं तरी सुद्धा आपण एकटं सुद्धा हे पापड बनवू शकतो. अगदी वर्षभर हे पापड टिकत काहीच होत नाही. 1 तासाकरता घरातच आपल्याला सावलीला वाळू घालायचं आहे. नंतर थोडंसं वाळले की आपण हे उन्हाला बाहेर सुद्धा नेऊन ठेवू शकतो, उचलता येतात. आणि ह्या ठिकाणी आपण सर्व पापड ह्या पद्धतीनं बनवून घेणार आहोत. पापड बनवून झाले आणि उन्हामध्ये सुद्धा आपण टाकलेले आहेत. आणि 1 दिवसाकरता आपण छान कडकडीत उन्हाला असं वाळवून नंतर 1 दिवस आपण ऊन देणार आहोत, कारण वर्षभर टिकवण्यासाठी ऊन देणं खूप गरजेचं आहे. आता ह्या ठिकाणी आपले पापड कडकडीत वाळलेले आहेत. आता आपल्याला तळून पाहायचे की पापड अगदी छान आपल्या ह्या साबुदाणा आणि आलूच्या पापड्या बनून तयार झालेले आहेत. पापड तर छान वाळलेले आहेत. आता आपल्याला गॅसवरती कढई ठेवायचं, तेल टाकायचं, तेल छान कडकडीत गरम करून घ्यायचं आणि पापड आपल्याला फटाफट तळून पाहायचे आहेत की पापड आपले कसे झाले आहेत. अगदी मस्त कुरकुरीत खुशीत आणि खमंग असे हे आपले पापड बनवून तयार होतात. कारण आपण तिखट टाकल्यामुळं अगदी टेस्टी पापड हे बनवून तयार होतात. तुम्ही नक्की ट्राय करून पहा, किंवा हिरवी मिरची टाकलं तरी सुद्धा अगदी छान तयार होतात. उपवासासाठी महाशिवरात्रीसाठी तुम्ही जर असे पापड बनवता सर्वांनाच घरात आवडतील. एक वेळेस नक्की ट्राय करून पहा. किंवा माझ्या चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. अगदी मस्त आपलं मधला साबुदाणा सुद्धा अगदी छान फुलेला आहे. अख्खा साबुदाणा सुद्धा मधला तुम्हाला दिसत असेल. छान आपले हे खुसखुशीत पापड बनवून तयार झाले. तुम्हाला हे पापड कसे वाटले नक्की कमेंट करून. ठिकाणी पापड तर बनवून झाले, तर आता आपल्याला आणखीन एक प्रकारची चकली पाहायचे. चला तर सुरुवात करूया. त्यासाठी काय काय साहित्य लागणार आहे ते. सर्वात अगोदर आपल्याला साबुदाणा स्वच्छ करून घ्यायचा आहे. साबुदाणा घेतलेला आहे, तो कच्चा साबुदाणा घेतलेला आहे आणि ते आपल्याला एका वाटीनं आपण 1 वाटी इतका साबुदाणा घेतलेला आहे. आणि
त्यामध्ये गरम पाणी आपण ह्या ठिकाणी करून टाकलेलं आहे आणि रात्रभरासाठी आपल्याला हे असंच भिजत ठेवायचं आहे. अगदी गरमच पाणी टाकायचं, त्यामुळे आपण जो पदार्थ बनवणार आहोत अगदी परफेक्ट बनतो. इतकं आपण पाणी वर ठेवलेलं आहे आणि झाकण ठेवायचं. रात्रभरासाठी असंच भिजत ठेवायचं. सकाळी आपण आता हे पाहत आहोत की अगदी छान आपला साबुदाणा फुललेला आहे आणि एकदम व्यवस्थित भिजून झालेला आहे. आता ह्या ठिकाणी आपण 4 बटाटा घेतलेला आहे, त्यावरची आपण साल काढून घेतली आणि उकडून सुद्धा घेतलेले आहेत. आता ह्या ठिकाणी एक भांडं घ्यायचं आणि छोट्या खिसणीच्या साहाय्याने आपण ह्या ठिकाणी खिसून घेत आहोत. खिसणीनेच खिसा, मॅशरनं नाही करायचं, कारण ज्या पदार्थासाठी आपण खिसत आहोत तो अडकला जातो, त्यामुळे आपल्याला असंच खिसून घ्यायचं आहे. तर पूर्ण जे बटाटे आहेत आपण असंच खिसून घेणार आहोत. बटाटा एकदम मऊसर आपला खिसून झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला 1 चमचा इतके जिरे टाकून घ्यायचे. अर्धा चमचा इतका आपण ह्या ठिकाणी शेंदूलवण टाकलेलं आहे, कारण उपवासासाठी बनवत आहोत. 1 चमचा इतका आपण लाल तिखट, उपवासाचंच तिखट आहे, हिरवी मिरची टाकलं तरी चालते. कोथिंबीर खात असेल तर टाका, नाही टाकली तरी चालते. आता ह्या ठिकाणी सर्व एकत्र मिक्स करणार आहोत. त्यासाठी आपण इथे साबुदाणा घेतलेला आहे. साबुदाणा सुरुवातीला आपल्याला टाकायचा. एकदम छान आपला साबुदाणा फुललेला आहे, व्यवस्थित भिजून तयार झालेला साबुदाणा आपण आता टाकून घेतलेला आहे. सर्व जिन्नस जे आपण टाकले ते आता आपल्याला एकदम चांगल्या पद्धतीने मळून घ्यायचं आहे, जे की नेहमी आपण जसं पीठ मळतो प्रेस करून तसं आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे. सर्वात सोप्या पद्धतीने, जास्त पसारा न मांडता कमी साहित्यामध्ये आपली उपवासाची चकली आपण ह्या ठिकाणी बनवत आहोत. ती परफेक्ट बनते आणि व्यवस्थित आपण ज्या ठिकाणी पीठ मळून घेतलेलं आहे. आता पीठ मळून घेतल्यानंतर आपल्याला आता शेवगा घ्यायचा. शेवग्यामध्ये आपण चकल्याची प्लेट टाकून घेणार आहोत. तर ह्या ठिकाणी चकल्याची प्लेट टाकल्यानंतर आपल्याला 2 बॅचेसमध्ये करून एक रोल करून आपण आता ह्या शेवग्यामध्ये जे पीठ तयार केलं आहे ते पीठ आपल्याला सुरुवातीला घालून घ्यायचे. शेवग्यामध्ये आता पीठ टाकून घेतलेलं आहे आणि असं आपण एक पॉलिथिन घेतलेली आहे. कशावरही टाकलं तरी चालते, एखादा कॉटनचा रुमाल किंवा मोठा कापड घेतला तरी त्यावर टाकलं तरी सुद्धा ह्या चकल्या निघतात. आता ह्या ठिकाणी आपल्याला नेहमीप्रमाणे चकल्या टाकून घ्यायचे. अगदी फास्ट आपल्या हे परफेक्ट बनवून चकल्या तयार होतात. सर्व चकल्या ह्या पद्धतीनेच आपल्याला आता बनवून घ्यायचे. बिलकुल चकली तुटत नाही. बटाटा आणि साबुदाण्याची चकली परफेक्ट बनवून तयार होते. आता सर्व चकल्या ह्या पद्धतीनेच बनवून घेणार आहे. झटपट आपल्या सर्व चकल्या बनवून झालेल्या आहेत. आता ह्या चकल्या आपण घरातच बसून बनवलेल्या आहेत. बाल्कनीमध्ये आपण आता हे पॉलिथिन थोडंसं ओढून ठेवलेलं आहे. 1 दिवस आपण कडकडीत उन्हाला ह्या चकल्या वाळवून घेणार आहोत. आता ह्या 1 दिवसानंतर आपण वाळवून घेतल्यानंतर आपल्याला तळून पाहायचं आहे की ही चकली कशी बनली आहे आणि किती छान फुलते. आता गॅसवरती कढई ठेवली आहे. तेल गरम होण्याचे. तेल छान कडकडीत गरम झाले की आपल्याला चकली तळून पाहायचे. व्यवस्थित आपण चकली तळून घेतलेली आहे. अगदी कुरकुरीत खुसखुशीत आपल्या ह्या चकल्या बनवून तयार आहेत. 1 वर्षासाठी आपण आरामात ह्या वाळवून चांगल्या टिकवू शकतो. महाशिवरात्री आली आहे, तुम्ही 1 वेळेस नक्की ट्राय करून पहा. केल्यानंतर ह्या चकल्या कशा झाल्या कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तुम्ही चकल्या कशा बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. चॅनलवरती नवीन असेल तर प्लीज चॅनल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तुम्हाला एक चकली मी तोडून दाखवते की किती खुसखुशीत चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. सर्वात सोप्या पद्धतीने आपण चकल्या दाखवल्या आहेत. सहज कोणी फर्स्ट टाइम जरी बनवलं तर हे चकल्या बिलकुल बिघडत नाहीत. अगदी ठिसूळ खुसखुशीत ह्या चकल्या बनवून तयार झालेल्या आहेत. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.